नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. नांदगाव शहरात स्वच्छता मोहीम व अतिक्रमण काढण्याची मागणी सामाजिक संस्थेच्या वतीने माननीय मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय. नांदगाव शहरातील महात्म्यांच्या पुतळ्यांची दर महासाफसफाई तसेच सर्व पुतळ्यांना वेळोवेळी रंगरंगोटी करण्याविषयी आणि नांदगाव शहरातील अतिक्रमण काढण्याविषयी निवेदन देण्यात आलंय. प्रामुख्याने भूमिगत गटारीची लूपहोल ज्या ठिकाणी झाकणे तुटलेले आहे, अपघात होऊ नये म्हणून तात्काळ झाकणे बसवण्यात यावी. तसेच व्यावसायिकांच्या दुकानात कचरा जमा करण्यासाठी कचरा कोंडी ठेवण्यासाठी सूचित करण्यात यावे. बाजाराच्या दिवशी भाजीपाला विक्रेते त्यांनी दिवसभर व्यवसाय केल्यानंतर जो कचरा जमा होतो तो कचरा संध्याकाळी उचलून कचरा कोंडीतच टाकावे. सर्व व्यापारी बाजाराच्या दिवशी कचरा जागेवरच टाकून देतात, अशी विनंती करण्यासाठी सूचित करण्यात यावे. तसेच जे सौर दीप लावलेले आहे ते बंद पद्धतीत आहे ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे. अहिल्यादेवी पुतळा ते पॉवर हाऊस पर्यंत जो रस्त्याचे काम झालेले आहे त्याला खड्डे पडले आहेत, ते खड्डे तात्काळ भरण्यात यावे. आणि नांदगाव शहरात ज्या मोकाट गायी आहेत त्या गायींना ज्या मालकाच्या गायी आहेत त्यांना पशुवैद्यकीय दवाखाना नांदगाव तर्फे बिल्ला मारून मालकाच्या नावावर रजिस्टर करून घेण्याच्या सूचना देण्यात यावेत व असे न झाल्यास सदरच्या जनावरे गोशाळेमध्ये जमा करण्यात यावेत अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच ज्या व्यावसायिकाने आपले दुकाने सोडून रस्त्यामध्ये स्टॉल लावून दुकाने लावलेले आहेत त्यांची ते अतिक्रमण तात्काळ काढावे अशी विनंती करण्यात आली आहे. बाजाराच्या दिवशी जैन धर्मशाळेजवळ किंवा फुटपाथवर फळगाडे किंवा भाजीपाला विक्रेते तिथे बसू नये. त्यांना सावता कंपाऊंड ते माऊली मंदिर असे बाजार भरवण्यास सांगावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी. ट्रॅफिक जाम होऊन नागरिकांचे व त्या भागातील शाळेचे मुलामुलींचे हाल होतात अशी बरेचशी सूचना सामाजिक संस्थेच्या व नांदगावकरांच्या वतीने माननीय मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.